कसं वाटतं? पण तुम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत आज कुछ तुफान होणार आहे. मला भीती पण वाटत आहे आणि आज मला सरप्राईजच मिळालाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आणि आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. आणि आज मला सरप्राईजच मिळाला आहे. याच्यासाठी मी सकाळी आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. बघा, आज माझ्या घरी माझी ताई आणि माझी मम्मी आली. चला तर आता थोडा वेळ गोष्टी वगैरे करतो, मग भेटू आपण. बाय बाय. लुक देखो और इसका पसारा देखो. टाकणारच नाही. चला तर आता हे लोक जात आहेत. बाय बाय. इकडे तुझे सरळ बाय. आणि आता मी मस्त आराम करणार, रोजचं माझं काम. तर गाईस, मी यांना गेल्याच्या नंतर झोपली नाही. मी विचार करत बसली की तुमच्यासाठी आणखी असं काय करू की ज्याने तुम्हाला एंटरटेनमेंट होईल. तर मी विचार करत होती या गुलाबजामुनचा, जे माझ्या मम्मीने आणले माझ्यासाठी. तर मी या गुलाबजामुनला म्हणजे खाणार तर आहेच मला इतके सारे, यांना पण देईल, पण यांना थोडा वेगळ्या तरीकेने देऊ. तर वेगळा तरीका हा करणार आहे मी यांच्यासोबत की यांना ना मी याच्यामध्ये छान असं कापून त्याला मधातून कट करीन आणि याच्यामध्ये नमक टाकून किंवा तिखट टाकून देऊया का? नाही, नमकची ठीकच आहे. नमक टाकून याच्यामध्ये देऊ आणि यांचे रिॲक्शन पाहू. आणि हा प्रँक मी सक्सेसफुल करूनच राहील, बघत राहील तुम्ही. तर सायंकाळी भेटू यांच्यासोबत. आणि गाईस, मला भीती तर वाटतच आहे, कारण इतकं खारट खाल्ल्याच्यानंतर मला तर शिवा खूप पडणार आहे. तर तुम्ही ते बघतच राहाल. आणि आज दुपारला न झोपण्याचं कारण पण हे आहे की आज माझ्या वायफायचा रिचार्ज संपला म्हणून. आणि मला झोप पण नाही येत आहे, कारण मला काही बघता बघता छान झोप येते. म्हणजे ब्लॉग्स, व्हिडिओज या फिर मूवीज बघता बघता मला छान झोप येते. पण आज रिचार्जच नाही तर मला काही बघायला पण नाही भेटत आहे. आणि जेव्हा रिचार्ज असते तेव्हा छान 7 वाजतापर्यंत माझा लॅपटॉपच नाही सुटत. लॅपटॉपमध्ये काही बघत असते आणि मला झोप पण येते. ते पण 6-7 अशी वाजता मला झोप येते. पण आता रिचार्ज नाही तर मी काय करणार, मला काही सुचत नाही. शांतपणे मी बसूनच आहे तेवढ्या वेळची. त्यांनी बघा माझ्यासाठी आज पण खाऊ आणलं. पण तुम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत आज कुछ तुफान होणार आहे. थांबा, थोड्या वेळात पता चलेल. हर आने वाले तूफान से पहले एक जानलेवा खामोशी छा जाती है. मज्जाच येऊन जाईल आता. गाईज, हे ना आंघोळीला केले आहे आणि मी स्वयंपाक करत आहे. तर यांनी ना स्वयंपाक करता करताच मला 2-3 गुलाबजामुन मागून घेतले आणि खाऊन घेतले असेच. आणि आता माहिती नाही आंघोळ झाल्याच्या नंतर हे खातील की नाही, तर पण तरी मी देईल त्यांना, बघू खाईल की नाही तर, आणि ते दाखवणार तुम्हाला. तोपर्यंत मी आता त्याच्यामध्ये हे आंघोळीला गेले आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मी नमक टाकून ठेवते. मला भीती पण वाटत आहे. तर गुलाबजामुन बनवून एकदम रेडी झालेला आहे. आता यांना आल्याच्या नंतर देईल मग मी. आता पटपट स्वयंपाक बनवून घेते. तर गाईज, आता हे ना बाहेर गेलेले आहेत आणि मी काय करते आता छान एका वाटीमध्ये आता मी 2 गुलाबजामुन घेऊन घेतलेले आहे. आणि त्यांना आल्याच्या नंतर ना नाटक करणार की मी गुलाबजामुन खात आहे त्याचं. आणि मी काही खात असली की त्याच्यामध्ये तेही खाऊन घेतात थोडंसं. पण आज ना काही वेगळंच होणार आहे, तुम्हाला माहिती आहे काहीच होणार आहे. तर मी आता घेऊन बसलेली आहे गुलाबजामुन. आणि आता मला खायची ती इच्छा नाही आहे, पण आता यांना आल्याच्या नंतर थोडंसं नाटक करावं लागेल. आणि एक गुलाबजामुन नमकवाला आहे, एक साधा आहे. तर आता यांना आल्याच्या नंतर ना मी मस्त खात राहील आणि मग हेही खातील, मग तुम्हाला रिॲक्शन दाखवेल. आणि बघू प्रँक होते की नाही. तर आज सक्सेसफुल आय होप होऊन गेला पाहिजे. तर बघू प्रँक झाल्याच्या नंतर जे शिवा मला पडणार आहेत ना की मला त्याची आतापासूनच भीती वाटत आहे. आणि आताच त्यांना कॉल केला होता, येतच आहेत म्हणत होते. बस खाल्ला पाहिजे यार त्यांनी, तोपर्यंत मीच थोडा खात राहते. आले वाटत, आता आले. खा ना, घ्या ना. हा घे. मग अशी खाल्ल्या 2 एवढा मोठा करू ना, मग आज पुरा खाल्ल्या. कसं वाटलं? प्रँक सक्सेसफुल झालेला आहे. काय वाटलं माझं? एडी बघत
हो ना प्रँक करणार ते खराब केलीस. आजच्या वाजता सक्सेस झाला. भोला भाला था सीधा साधा था मैं तो नादान था. तुम्ही विचारलं का बरं नाही कॅमेरा काऊन चालू आहे म्हणून? मला वाटलं का तू चांगल्याने गुलाबजामुन चारत असतील मला प्रेमानं. तुला एवढाच बनवली. ब्लॉगच बंद करतो दिया. जरा आता स्टार्टिंग झाली आहे ना, आणखी बाकी आहे आता. तर आताच्या प्रँक सोबत आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आणि आता जेवण करतो, कारण आता यांची टेस्ट पूर्ण बिघडून गेलेली आहे. आणि आता जेवण करतो आणि आराम करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा प्रँक आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.